मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिली. अनेक नेत्यांनी प्रचंड कामं केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो? मराठा समाजाने 7/12 तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला होता. दरेकर म्हणाले की जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत, हीच तुमची ताकद आहे, सामर्थ्य आहे, हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कोणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरी तुमरी बंद केली पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला मुजोरडा, माजोरडा बोलायचं. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नाचं नेतृत्व करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवलं. मराठा समाजासाठी ज्यांनी पहिलं बलिदान दिलं ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी पुस्तिका तयार केली आणि 1 लाख बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवलं, तेही जाहीर केलं. आता याच्यावर जरांगेची प्रतिक्रिया आली होती. दरेकर, माझ्या भोवती असणाऱ्या मराठ्यांना आम्हीच दाखवत फोडत आहे, माझ्या विरोधात बोलायला लावत आहे. दरेकर वाटोळ करणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस बस म्हणाल तिथं बसणारा हा माणूस आहे. त्याला मराठ्यांविषयी काहीच घेणं देणं नाहीये. ते लेकरू रडलं, ते भंपकपणा वाटतं असं म्हणत मराठा समाजाचा अपमान केला. जातीत गद्दार आहेत, जे नाही ते खोटं बोलायला लागलेत असं म्हणत मनोज जरांगेंनी आमदार प्रवीण दरेकरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय. आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असं म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर सडकून टीका केली होती. आता मराठा समाज प्रवीण दरेकरांच्या विरोधात तुफान आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. कांदिवलीतल्या जनतेने दरेकरांना बेइज्जत करत हाकलून दिले असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.